मोहोळ तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। मागील 3 वर्षे रखडलेल्या या निवडणुका आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते मंडळींनी आतापासूनच जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। मोहोळ तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाचे वर्चस्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेवर राहिले आहे। मात्र 2024च्या विधानसभेत राजन पाटलांना मोठा धक्का बसला होता। उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेते एकत्र येत राजू खरे यांना आमदारकी मिळवून देण्यात यश आलं। आता पुन्हा एकदा हे सर्व पक्षीय नेते राजकीय रणधुमाळीत एकत्र दिसतील का, की राजन पाटील गट पुन्हा सत्ता राखेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। 2016 मध्ये स्थापन झालेल्या मोहोळ नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती। रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने नगराध्यक्षपद मिळवले होते। मात्र सध्या बारसकर हे शिंदे गटात आहेत, त्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता कोणाच्या गटाकडे जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। 2019च्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 18 जागांपैकी राष्ट्रवादीला 9 व भीमा परिवाराला 9 जागा मिळाल्या होत्या। आगामी निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।